तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात गेल्या 12 दिवसांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नियमित करण्यासाठी मातंग समाज बांधवांकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। 12 दिवस उलटून देखील या साखळी उपोषणाची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली नाही। त्यामुळे अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे अध्यक्ष विजय अंभोरे यांनी या साखळी उपोषणाला भेट दिली आहे। येत्या 5 दिवसात प्रशासनाने अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्या संदर्भातल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद, खामगाव। विषय असा आहे की खामगाव येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा अशा प्रकारची मागणी अनेक वर्षापासून समाज बांधव आणि अण्णाभाऊ साठेला मानणारे अनुयायी करत आहेत। ज्या पद्धतीने पाठपुरावा करायला पाहिजे तो पाठपुरावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, शासन असेल, या सर्वांपर्यंत ते पोहोचले आणि त्यांनी तो पुतळा या ठिकाणी द्यावा म्हणून रितसर मागणी केली। पण पूर्वीच्या शासनाने असेल किंवा आता जे शासन आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या मागणीची कुठल्याही प्रकारची दखल त्यांनी घेतल्या गेली नाही। अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असावा ही श्रद्धेची, आस्थेची आणि भावनेची एक भावना आहे सर्व लोकांची। आणि अण्णाभाऊ साठेंचं काम बघता, अण्णाभाऊ साठेंचं या महाराष्ट्राविषयीचं योगदान बघता या पुतळ्याला कोणाचा विरोध नाही आहे। पण मला असं वाटतं खामगावकरांना अण्णाभाऊ साठेंचं महत्व कळलेलं नाही आहे। ज्या पद्धतीने राजेशजी घोडे बोलले की अण्णाभाऊचा पुतळा त्यांना नको आहे, म्हणजे त्यांना अण्णाभाऊचे विचार सुद्धा नको आहेत। मग अण्णाभाऊ साठेंचे विचार नको आहेत तर पुतळा पण नको। काल 2 दिवसापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष या ठिकाणी येऊन गेले आणि एक साधं पत्र त्यांनी यांना दिलं। या ठिकाणी भाजपची नगरपालिका आहे, नगराध्यक्ष भाजपचा आहे, आमदार भाजपचे आहेत, मंत्री भाजपचे आहेत। त्यांनी जर विचार केला तर एका दिवसामध्ये ते पुतळा उभारून देऊ शकतात। मनोज जरांगेच्या आंदोलनासाठी महाराष्ट्र शासन रात्रभर जागे राहते, अनेक GR निघतात, तर मग अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी खामगाव नगरपालिकेची विशेष सभा का बोलवल्या जात नाही? त्यांच्यासाठी वेळ का घेतला जातो? आणि ज्वलंत विषय आहे आणि लोकांच्या भावना आहेत, श्रद्धेचा विषय आहे। शासनाने आणि प्रशासनाने याचा विचार करावा। या मतदारसंघाचे आमदार आकाशभाऊ फुंडकर आणि राज्याचे मंत्री, कामगार मंत्री, त्यांना मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो की आपण या प्रकरणामध्ये लक्ष घाला आणि जेवढ्या तातडीनं तो पुतळा उभा करता येईल तेवढ्या तातडीनं पुतळा उभा करण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही केलं नाही तर आंदोलन जर पुढे भडकलं आणि याचे परिणाम जर राज्याला भोगावे लागले तर त्याच्यासाठी आम्ही सर्व लोक जबाबदार राहणार नाही। नाही, आता तर आम्ही साखळी उपोषणाला बसलो आहोत। साखळी उपोषणाला 5 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही त्यांना दिलेला आहे। त्यानंतरही ते थांबले नाहीत तर आमरण उपोषण हे मोठं हत्यार आमच्या हातात आहे, त्याचा वापर आम्ही करू। पण अण्णाभाऊ साठेंचा पुतळा ज्या ठिकाणी आहे तो पुतळा त्या ठिकाणीच राहील आणि त्याला जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल। खामगाव शहरामध्ये गेल्या 91-92 पासून मागणी आहे या शहरामध्ये अण्णाभाऊ साठे आणि लौजी वस्तांचा पुतळा बसवण्यात यावा। याकरिता आम्ही अनेक मोर्चे, आंदोलने, उपोषणे केलेले आहेत, परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही। ज्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना 7 समुद्रापलीकडे नेऊन रशियामध्ये प्रथम शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला आणि जगाला शिवाजी महाराजांची ओळख करून दिली, त्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेचा पुतळा बसवणे म्हणजे या लोकांना काय त्याची शरम लागते काय? त्यांना काही वाटते की बा अदखल पात्र अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। जे अण्णाभाऊ साठे ज्यांनी या संयुक्त महाराष्ट्र चळवळीकरता काम केलं, मुंबई ही महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून त्यांनी मुंबईवर लावणी लिहिली आणि संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबईसह महाराष्ट्र असावा हा लढा त्यांनी महाराष्ट्रभर आपल्या डफाच्या थापीवर जनजागृती केली। आजही बेळगाव असेल, निपाणी असेल किंवा कारवार असेल, हे गावं आजही कर्नाटकमध्ये आहेत,
ते गावं सुद्धा महाराष्ट्रामध्ये आले पाहिजेत याकरता अण्णाभाऊंनी आपलं आयुष्य खर्च घातलं. एवढं मोठं काम करणार हा महापुरुष आणि त्या महापुरुषाच्या पुतळ्याकरता एवढी अवहेलना त्याची होते आहे, त्याची दखल घेतल्या जात नाही. हे या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योती फुले यांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे सारख्या महापुरुषाचा पुतळा बसण्याकरता आंदोलन करावं लागते. याच्यापेक्षा शर्मेची दुसरी बाब कोणती नाही. आणि मग माझी अशी कळकळची विनंती आपल्या शासनाला आहे की अण्णाभाऊ साठे एक सर्वसामान्य व्यक्ती नाही, तर फार मोठे एक नेते, एक साहित्यिक, विचारवंत, कामगार नेते, कलावंत या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. म्हणून आमची कळकळीची पुनश्च विनंती आहे की हा पुतळा या ठिकाणी प्रशासनाने कायम करावा आणि त्याचं सौंदर्यीकरण करावं.